नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे बाल अस्थिरोग, समज आणि गैरसमज. प्रेक्षको, दरवर्षी भारतात दर 1000 बालकांमध्ये एक 60, 70 किंवा 100च्या अधिक बालकांना हाडांचे विकार होताना दिसतात. त्यातही काही हाडांचे विकार हे जन्मजात असतात तर काही हाडांचे विकार हे बालकाच्या डेव्हलपमेंटल माइलस्टोन म्हणजे वाढीच्या टप्प्यात देखील होत असतात. मग प्रश्न पडतो की या हाडांचे विकार होण्यामागची कारणं कुठली, त्याची लक्षणं कुठली, या हाडांचे विकार कसे ओळखावे व त्यावर काही आधुनिक उपचार पद्धती आहेत का, अशा या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आपल्या सर्वांचे लाडके पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर राजीव निरवणे. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर राजीव निरवणे हे महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टरांचं MBBS शिक्षण हे पुण्यातील नामवंत BJ मेडिकल महाविद्यालयातून झालेलं आहे. त्यांचं पदव्युत्तर शिक्षण हे MS ऑर्थोपेडिक या विषयात विशेष प्रावीण्यासह सायन हॉस्पिटल मुंबई येथून झालेलं आहे. त्यांची सुपर स्पेशालिटी ही पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स या विषयात आहे. गेल्या 8 वर्षापासून पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून ते मुंबई व नवी मुंबई येथे सेवा देत होते. सध्या ते लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल जे पिंपरी चिंचवड, निगडी व मित्रमंडळ चौक पुणे येथे आहेत त्यात ते पेडियाट्रिक्स ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख आहेत. आजपर्यंत प्रेक्षक त्यांनी 2500पेक्षा अधिक, आकडा लक्षात घ्या, 2500पेक्षा अधिक त्यांना पेडियाट्रिक्स ऑर्थोपेडिक विषयाचा अनुभव आहे. प्रेक्षको, आज आपण त्यांच्यासोबत बाल अस्थिरोग, समज आणि गैरसमज या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. सोबतीला आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज जरा कमी ठेवा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. आजच्या तज्ज्ञांशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी व मध्यभागी दाखवणार आहोत, याची तुम्ही नोंद घ्यावी. तसेच कार्यक्रमाच्या मधोमध मी तुम्हाला विविध विषयांवर महत्त्वाची माहिती देखील देणार आहे. हा विषय आज आपण चर्चेसाठी का निवडला, काय सांगणार? मुळातच बाल अस्थिरोग ही एक अशी स्पेशल ब्रांच आहे याच्याविषयी लोकांमध्ये एक अनभिज्ञता दिसून येते. अच्छा. तसं जर बघितलं तर मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ह्याच्यासाठी आहे की देवाने त्याला मेंदू दिलाय आणि तो एक विचार करू शकतो. अच्छा. पण ती जर विचार करण्याची दिशा योग्य जर नसेल आणि जर ती दिशा दुसऱ्या प्रकाराकडे जर डायव्हर्ट झालेली असेल तर याचा परिणाम हा उपचारांमध्ये दिरंगाई किंवा अनभिज्ञता किंवा उपचार करून न घेणं या प्रकारे दिसू शकतो. हे केवळ बाल अस्थिरोग या फील्ड पुरतच मर्यादित नाही तर ओव्हरऑल मेडिकल फील्डमध्ये बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं. त्यातच आता काय की एक सेकंड ओपिनियन नावाची एक कन्सेप्ट एक रूढ झाली असं म्हणायला हरकत नाही, ज्याच्यामध्ये एका तज्ज्ञाने दिलेला सल्ला हा दुसऱ्या डॉक्टरला सोबत कम्पेअर केला जातो. मग तो आपण त्या तज्ज्ञाकडून घेतोय का, कुठल्या डॉक्टरकडनं घेतोय, ह्याच्याविषयी जर ते व्यवस्थित नसेल तर मग एक संभ्रम पालकांच्या मनामध्ये निर्माण होत असतं. मुळात हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम एका लाईट हाऊस सारखा आहे की जो जहाजांना एक धोक्याचा इशारा दाखवतो. तर या प्लॅटफॉर्मवरती मला असं वाटतं की जेव्हा आपण बाल अस्थिरोग या प्रकाराविषयी जे काही समज आणि गैरसमज असतील त्याच्यावर आपण एक प्रकाशझोत टाकण्याचा एक प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज करूया. नक्कीच. प्रेक्षकांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे बाल अस्थिरोग हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्यातही काही उपचार करून न घेणं किंवा त्याविषयी विविध प्रश्न उपस्थित करणं हे पालकांचं नेहमीचं काम असतं. पण त्याच्यावर योग्य वेळी योग्य उपचार केला तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सेरेब्रल पाल्सी म्हणजेच मतिमंद हे कितपत सत्य आहे किंवा ते कितपत खरं आहे, याबद्दल काय सांगणार सर? मुळात सेरेब्रल पाल्सी हा आजार होतो कशामुळे, तर जेव्हा मुलाचा जन्म होत असतो त्यावेळी जर मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर मेंदूचा स्नायूंवरती ताबा राहत नाही. आता याच्याविषयीची काही उदाहरणं आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघूयात. नक्कीच. की आम्ही जेव्हा सेरेब्रल पाल्सीची बालकं असतात त्यांना आम्ही साधारण 5 प्रकारामध्ये त्यांच्या चालण्याच्या क्षमतेनुसार डिवाइड करतो. त्यातल्या पहिल्या 3 प्रकारामध्ये बाळाला व्यवस्थितरित्या चालता येत असतं. आता आपल्याला स्क्रीनवरती हे जे बाळ दिसतंय
त्याचा उजवा हात आणि उजवा पाय बाधित झालेला आहे, त्याचा गुडघा वाकलेला आहे. दुसऱ्या चित्रामध्ये जे बाळ दिसते ते असं पायाची कात्री मारून उभं आहे, त्याला आधाराची गरज लागते अगदी एक पाऊल टाकताना सुद्धा. आणि तिसऱ्या चित्रामध्ये जे बाळ दिसतंय ते नीट बसू सुद्धा शकत नाही, पूर्णपणे ती कात्री मारून झोपलेलं आहे. परंतु ही तिन्ही बालकं जरी सेरेब्रल पाल्सी या प्रकाराने बाधित असली तरी त्या तिघांमध्येही तुम्ही विश्वास ठेवणार नाही, त्यांचा ब्रेन किंवा मेंदू, त्यांची विचार करण्याची क्षमता ही इतकी चांगली आहे की एखाद्या शहाण्या माणसाला सुद्धा ती चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतात. म्हणजे काय की जो मतिमंद असण्याचा प्रकार आहे त्याच्यामध्ये जर फ्रंटल लोब म्हणजे विचार करणारा जो मेंदूचा भाग आहे त्याला जर इजा झाली तरच ते बाळ मतिमंद होईल, ज्याचं की प्रमाण हे फक्त 5 ते 10% आहे. म्हणजे आपण सब घोडे 12% हा जर निकाल हा जर एक रेशो पकडला तर या मुलांना तसं मग प्रत्येक बालकाला तुम्ही मतिमंद म्हणून शिक्का नाही मारू शकत. नक्कीच. पाश्चात्य देशांमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कितीतरी लेखक, हॉलिवूड मधले ऍक्टर्स किंवा काही प्लेयर्स मध्ये सुद्धा सेरेब्रल पाल्सी हा प्रकार आढळून येईल. म्हणजे त्या पाश्चात्य देशांमध्ये समाजाचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रचंड वेगळा आहे, जो की अजूनही आपल्या मानसिकतेमध्ये तो अजून एवढा बदल झालेला दिसत नाही. म्हणजे प्रत्येक सेरेब्रल पाल्सीचं बाळ हे मतिमंद असेलच असं नाही. मतिमंद म्हणण्यापेक्षा आपण त्यांना गतिमंद म्हणूयात, म्हणजे त्यांच्या चालण्यामध्ये जी बाधा येत आहे त्याच्यामुळे ह्या बाळाला प्रॉब्लेम आहे, नाही की त्याला मेंदूला प्रॉब्लेम आहे म्हणून त्याला आपण मतिमंद असं लेबल नाही लावू शकत. म्हणजे हा समज हा काही अंशी खरा आहे, अगदी 5%. सर, कार्यक्रमात आपल्याला फोन आलाय, रवींद्र कुडाळकर यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्यावरून बोलतोय. बोला. आज आपण खूपच चांगला विषय घेतलाय, वेगळा विषय घेतलाय, याबद्दल अभिनंदन चॅनलचं. माझे 3 प्रश्न आहेत सरांना. पहिलं मला असं विचारायचे की बाल अस्थिरोगांसंबंधीचे जे आजार आहेत हे अनुवंशिक असतात का? दुसरं असं की बोन कॅन्सर ज्याला आपण म्हणतो, जनरली आपण आम्ही मोठ्या लोकांना झाला असं ऐकिवात येतं, पण लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा बोन कॅन्सरची शक्यता असते का कमी वयामध्ये? आणि तिसरं असं की लहान मुलं असल्याने त्यांना उपचारांच्या दरम्यान अधिक वेदना होऊ नये या दृष्टीने आपण डॉक्टर्स काय काळजी घेतात अस्थिरोगांच्या संबंधात? धन्यवाद. ओके, तर तुमचा जो हा कॅन्सर संबंधीचा जो प्रश्न आहे त्याचं मी पहिल्यांदा उत्तर याच्यासाठी देईल की हा जो गैरसमज आहे की कॅन्सर हा फक्त मोठ्या माणसांना होतो असं नाहीये. शेवटी ते हाड आहे आणि कॅन्सरमध्ये म्हणजे काय, कॅन्सरमध्ये अनियंत्रितपणे पेशींची होणारी वाढ, मग ती मुलांनाही होईल, मोठ्या माणसांना होईल, वृद्धांनाही होईल. बरोबर. लहान मुलांमध्ये हाडांचे जे कॅन्सर असतात ज्याला आम्ही ऑस्टिओसार्कोमा म्हणतो, ज्याचं प्रमाण हे फार जास्त आहे ऍक्च्युअली. तर तुम्ही टाटा सारख्या रुग्णालयामध्ये जर बघितलं तर तुम्हाला साधारण 20% बालकांमध्ये त्याचं प्रमाण आढळून येईल. म्हणजे कॅन्सर हा फक्त लहान मुलांना, मोठ्या माणसांनाच होतो असं नाही आहे. त्यानंतर त्यांनी अजून दुसरा प्रश्न अनुवंशिकता हा जो मुद्दा त्यांनी सांगितला, तर अनुवंशिकता ही या मुलांमध्ये दिसते, पण त्या आजारांचं प्रमाण हे फक्त 5 ते 15% या प्रकारांमध्येच येईल. कारण बाल अस्थिरोग ही एक पूर्ण मोठी शाखा आहे ज्याच्यामध्ये जन्मजात विकारांपासून ते अगदी फ्रॅक्चर्स किंवा डेव्हलपमेंटल डिसऑर्डर, सेरेब्रल पाल्सी असा पूर्ण मोठा स्पेक्ट्रम आहे. मग त्यातले जे हे अनुवंशिक आजार आहेत त्याचं प्रमाण फक्त 5 ते 10% असतं. बरोबर. त्यांचा तिसरा प्रश्न होता की त्याच्यात उपचारांमध्ये काही वेदना होऊ शकतात का? आजकाल जे पेन मॅनेजमेंट हा जो विषय आहे हा ओव्हरऑलच ती शाखा एक अत्यंत चांगल्या प्रकाराने डेव्हलप झालेली आहे. आणि आम्ही जेव्हा शस्त्रक्रिया करत असतो त्याच्यामध्ये मुळात जे अॅनेस्थेशिया देण्याचं प्रमाण आहे त्याचाही भरपूर फरक पडलेला असतो. आणि त्यांच्या वेदना आम्ही ज्या शस्त्रक्रिया करतो त्या अगदी बिनटाक्याच्या किंवा कमीत कमी ज्याला आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह म्हणू या प्रकाराच्या असतात. त्याच्यामध्ये मोठी चिरफाड जास्त प्रकारामध्ये नाही करावी लागत. म्हणजे बऱ्याचदा तर आम्ही दुसऱ्या दिवशी किंवा त्या रात्री संध्याकाळी सुद्धा डिस्चार्ज बालकांना देत असतो, डे केअर टाईप प्रोसिजर. म्हणजे फार जास्त वेदना त्यांना होतात असंही नाही आहे. सर, आत्ताच तुम्ही सेरेब्रल पाल्सी बद्दल सांगितलं, तर सर सेरेब्रल पाल्सीमध्ये जे बोट्युलियम टॉक्झिन जे वापरलं जातं आणि त्याचा इफेक्ट आणि ऍक्शन ही फक्त 6 महिनेच असते, तर मग ते का दिलं जातं सर, त्याबद्दल काय सांगणार? मुळात सेरेब्रल पाल्सीमध्ये होत काय असतं की मेंदूचा स्नायूंवरती ताबा राहत नाही. आणि जो कडक स्नायू आहे हा दुसऱ्या स्नायूला ऍक्शन करू देत नाही. एक आपण एक उदाहरण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघूयात. निश्चितच. की हा जो मुलगा आहे
आता आपल्याला चालताना जो दिसतोय की त्याचा उजवा पाय, त्याची उजवी टाच टेकत नाहीये, तो गुडघा वाकवून चालतोय आणि उजवा हात बाजूला धरून चालतोय. आणि जेव्हा या मुलाला आपल्याला चालायला करायचंय त्यावेळेला त्याचं बॉट्युलिनम टॉक्सिन नावाचं एक औषध असतं, जे आम्ही त्याला जेव्हा आम्ही त्याला देतो तेव्हा आपण चित्रामध्ये बघत आहात की तो त्याची टाच पूर्णपणे टेकलेली आहे, गुडघाही सरळ आहे आणि हा दोन्ही पायांनी टॉयलेटला बसू शकतो. आणि जेव्हा तो चालतो त्यावेळी त्याला चांगल्या प्रकाराने चालता येतं. आता बॉट्युलिनम टॉक्सिन हे काय करतं? बॉट्युलिनम टॉक्सिन हे त्या स्नायूला एका ठराविक मर्यादेसाठी त्याची ताकद कमी करतं आणि आपल्याला एक संधी उपलब्ध करून देतं की जो दुसऱ्या बाजूचा स्नायू आहे त्याच्यावरती आपण मेहनत घेऊन त्या स्नायूला बळकट करून त्यांच्यामधला समतोल साधण्यासाठीचा प्रयत्न करायचा असतो. अच्छा. पण जर आता हा जो स्नायू आहे हा चालण्यासाठी मला आवश्यक आहे, पण त्याची जर ताकद मी पूर्ण काढून टाकली तर मग त्याला चालताच येणार नाही. बरोबर. म्हणजे बॉट्युलिनम टॉक्सिन हे असं एक रामबाण औषध आहे की जे आपल्याला एक्झॅक्टली काही ठराविक काळासाठी हवं आहे आणि त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नको आहे. आणि जेव्हा त्याची ऍक्शन संपून जाईल तेव्हा त्या स्नायूची ताकद पूर्ववत जेवढी होती तेवढीच येईल. बरोबर सर. म्हणून बॉट्युलिनम टॉक्सिन हे अगदी परफेक्ट आहे. स्टिम्युलेटर आपण म्हणू शकतो. एक्झॅक्टली. पण आपल्याला कशी एक सवय असते की एक असा समज असतो की त्याची ऍक्शन ही आयुष्यभर राहिली पाहिजे. पण जर त्या स्नायूची ताकद जर आयुष्यभर गेली तर ते बाळ चालणार कसं? म्हणजे बॉट्युलिनम टॉक्सिन हे आपण कशासाठी वापरतोय तर त्या स्नायूंमधला समतोल साधण्यासाठी एक स्नायूला शांत करायचं आणि दुसऱ्या स्नायूला संधी उपलब्ध करून द्यायची की आता त्याला आपण वापरायला. बरोबर सर. एक उत्तेजना दिली जाते. बरोबर. चालेल सर. कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, दिलीपजी यांचा फोन आलाय जळगाववरून. नमस्कार दिलीपजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. बोला. हा दादा, हे हॅलो डॉक्टर, आम्ही नमस्कार ते बघतोय. बरं. हा प्रश्न विचारा. हा, ते आमची मुलगी आहे, आता 5 वर्षाची मुलगी आहे. ती पण आता बोलत पण नाही, बसत पण नाही. तिचं काही हालचाल नाही, बोलत नाही, बसत नाही, अशी आगडी टाकून बसते. काही फरक पडेल का तिच्यावर? बरं, ठीक आहे. हा. आता त्यांनी जे आपल्याला उदाहरण त्यांनी जो त्यांच्या मुलीविषयी विचारलं की ती आकडी टाकून बसते आणि ती बोलत नाही, म्हणजे हिला सेरेब्रल पाल्सी हा जो आजार आहे त्याचं प्रमाण फार जास्त आहे. आता जेव्हा आकडी टाकून मूल असतं, जे मी तुम्हाला मगाशी फोटोमध्ये दाखवलं, तर त्याच्यामध्ये होतं काय की आपल्याला त्याला सरळ पाय ठेवणं हे आवश्यक असतं. जर ते सरळ पाय ठेवले नाहीत तर जो खुब्याचा जो सांधा आहे हा हळूहळू हळूहळू सटकतो आणि तो सांधा नंतर दुखरा होऊ शकतो, ज्याला आम्ही स्पास्टिक हिप डिस्लोकेशन म्हणतो. म्हणजे या बालकाला आपल्याला हे होऊ न देणं हा सर्वात महत्वाचा एक उपचाराचा भाग असेल. आता राहिलं ते बाळ उभं राहू शकेल का, बसू शकेल का, तर त्याचं आपल्याला एक तपासणी करावी लागेल. एक क्लिनिकल एक्झामिनेशन मध्ये त्याचा ट्रंक कंट्रोल किती आहे तो बघावा लागेल आणि त्याच्यावरती थोडंसं फिजिओथेरपी वगैरे करून त्याच्यात अजून सुधारणाही आपण करू शकतो. बाळाला उपचारांची एका बालस्थिरक तज्ञाची मदत जरूर लागणार आहे. निश्चित. सर, मगाशीच तुम्ही सेरेब्रल पाल्सी बद्दल सांगितलं, तर त्याला अनुसरून माझा पुढचा प्रश्न की त्यामध्ये फिजिओथेरपी करावी आणि शस्त्रक्रिया ही पूर्ण वाढ झाल्यानंतर करावी, हे कितपत सत्य आहे, त्याबद्दल काय सांगणार सर? मुळात जसं आपण सेरेब्रल पाल्सीमध्ये बघतोय की मुलं जी आहेत ही डेव्हलपमेंटमध्ये थोडीशी मागं राहतात, त्यांचे स्नायू कडक राहतात. अच्छा. सुरुवातीचे साधारण 2 ते 3 वर्षांपर्यंत फिजिओथेरपी हा त्याच्यात एक अविभाज्य घटक याच्यासाठी असतो की ते कडक झालेले स्नायू व्यायाम करून थोडेसे ढिले करणं. अच्छा. तसंच ज्या स्नायूमध्ये ताकद नाहीये त्याच्यामध्ये ताकद निर्माण करणं हा फिजिओथेरपीचा प्रकार याच्यामध्ये होऊ शकतो. पण एका सर्टन स्टेज पर्यंत, म्हणजे 2 ते 3 वर्षापर्यंत ती फिजिओथेरपी एक्सक्लुझिव्हली लागते. त्याच्यानंतर होत काय असते की हाडांची वाढ झालेली असते, स्नायूंची वाढ झालेली असते आणि मग जेव्हा फक्त फिजिओथेरपी आपण करत राहतो तर त्याचे पण काही दुष्परिणाम होतात. आता आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघूयात की हे जे बालक आहे हे चालताना त्याची टाच टेकायची नाही, तसंच गुडघा वाकून ते चालायचं आणि पायाच्या बोटावरती चालायचं. आता ह्याला जेव्हा पंजाला खेच देण्याचे व्यायाम करवले जातात आणि ते जर 5 ते 6 वर्षापर्यंत नुसते व्यायामच करत गेलं तर आपण चित्रामध्ये बघतोय की त्याचा पंजा हा टाच खाली न येता मध्यातून वरती गेलाय आणि तो पंजा एका बोटीच्या आकाराचा झालेला आहे. आणि मग जेव्हा हे बाळ चालणार आहे तर त्याला परिणाम काय होणार आहे
तर आपण या व्हिडिओमध्ये जसं बघतोय ही मुलगी साधारण 18 वर्षाची आहे अच्छा. आणि तिचे पंजे जे आहेत बघा टाच टेकलेली नाहीये आणि पंजे बाहेरच्या बाजूला जातात आहे. तसंच तिला चालण्यासाठी किती मर्यादा आहे. आणि आता आपण पाहत आहात की अगदी 5 पावलं सुद्धा चालताना तिला त्रास होतो. बरोबर. मग जेव्हा या बालकांना एवढ्या मोठ्या वयामध्ये आपण ट्रीटमेंट जेव्हा करतो त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया सुद्धा गुंतागुंतीच्या असतात. त्या स्नायूंचा समतोल तसंच तिच्या पायाचा बाक सुद्धा काढावा लागतो. आणि मग आपण आता चित्रामध्ये व्हिडिओमध्ये बघूयात की जेव्हा ती चालते त्यावेळेला तिच्या चालण्यामध्ये एक चांगल्या प्रकाराने तिला चालता येत आहे. बरोबर. तसंच चांगल्या प्रकाराने तिला चालता येते आणि ती समतोल सुद्धा चांगल्या प्रकाराने घेऊ शकते. बरोबर. पण हे का झालं तर केवळ फिजिओथेरपी ती करत राहिली आहे आणि त्या स्नायूंचा समतोल साधला गेला नाहीये आणि पंजामध्ये परिणाम झालेला आहे. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय. संजयजी यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार संजयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हा सर, मुलगा 2 वर्षाचा आहे. त्यात त्या मानानं वजन आणि उंची वाढत नाहीये. बरं. हा. जन्म आणि नॉर्मल दुसरं होता? आता जन्म नॉर्मल होता की सिझर होतं? नॉर्मल आहे. बरं, ठीक आहे. हा, पण जन्माच्या वेळी असं हे झालेलं होतं, ड्रायनेस वाढली होती म्हणून, तरी पण नॉर्मल झालेलं आहे जन्म. हा सर. बरं, ठीक आहे. तर जेव्हा 2 वर्षाचं बाळ आहे आणि त्याची वजन आणि उंची वाढत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, तर केवळ एक रिडिंग घेऊन नाही तर या मुलाला सुरुवातीला पिडियाट्रिशियनच्या ट्रीटमेंट खाली आपल्याला त्याला बघावं लागेल की पुढच्या साधारण 1 वर्षभरामध्ये त्याचं उंची आणि वजन हे कितपत वाढलं गेले. कारण एक उंची आणि वजनाची एक काही नॉर्मल रेंज असते. जशी 5ही बोटं सारखी नाही आहेत तसं ते मूल कदाचित त्या स्पेक्ट्रममध्ये खालच्या लेवलला असेल. पण जर वाढीमध्ये त्याला अजून जास्त ऑब्झर्व आपण केलं आणि जर त्याची ग्रोथ आपल्याला दिसत राहिली तर हे बाळ कॅचअप करू शकतं. तुम्हाला माहिती आहे का, मध किंवा हनी आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे? मधामध्ये मुख्यतः कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, अमिनो ऍसिड्स आणि फॅट्स प्रचूर प्रमाणात असतात. तसेच त्यामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लामेटरी त्याच्यात असलेल्या गुणांमुळे ते मुख्यतः इतर आजारांना मारक म्हणून देखील ओळखले जाते. त्वचेचे विकार, जुनाट खोकला, मस्तिष्क विकारामध्ये याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा कार्यक्रमात पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक फ्रॅक्चरमध्ये मुख्यतः सूज आणि प्रचंड वेदना ही असतेच का? त्याबद्दल काय सांगणार? लहान मूल आणि मोठी माणसं यांच्या हाडामध्ये एक बेसिक फरक असा आहे की लहान मुलांची हाडं ही लवचिक असतात. अच्छा. आणि जेव्हा त्यांना फ्रॅक्चर्स वगैरे होतात तर त्याची तुलना आपण एखाद्या झाडाच्या ओल्या फांदीशी करूयात. म्हणजे ही ओली फांदी जर फोर्स लागला आणि वाकली तर ती तुटणार नाही, फक्त वाकेल. आणि जास्त फोर्स लागला तर एका ठिकाणी थोडंसं तुटेल. बरोबर. आणि मोठ्या माणसांमध्ये एक वाळलेली फांदी जसं कटकन 2 तुकडे होतील. म्हणजे जेव्हा लहान मुलांमध्ये ही फ्रॅक्चर्स होत असतात तर त्याच्यामध्ये एवढी वेदना, एवढी सूज ही लवकर नाही दिसून येत. त्यातही काय होतं की जर ती कार्टिलेजिनस पार्ट म्हणजे खुर्चेच्या भागाला जर इजा झालेली असेल तर त्याच्यामध्ये मुश्किलनी सूज येत असते. आता आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती त्याचं एक उदाहरण बघूयात की मुलांमध्ये बऱ्याचदा जेव्हा ते खेळताना पडतात त्यावेळेला ती हात बाजूला करून पडतात आणि कोपऱ्याच्या सांध्याला इजा होते. आता जेव्हा कोपऱ्याच्या सांध्याचा एक्सरे घेतला जातो तर त्याच्यामध्ये बरचसा जवळजवळ वयानुसार एक साधारण 40 ते 50% हाड हे सॉफ्ट असतं. मग त्याला झालेलं फ्रॅक्चर हे दिसत नाही. त्याचे साईन्स थोडेसे बघावे लागतात. आता हा एक्सरे जवळजवळ नॉर्मल असा इंटरप्रिट होईल, पण आपण स्क्रीनवरती बघूयात की इथे ते 2 बाण दाखवतात आहे, तिथे ती फ्रॅक्चरची दिशा दिसते आपल्याला. म्हणजे ह्याचं निदान होणं फार आवश्यक आहे. म्हणजे केवळ फ्रॅक्चर झालं म्हणजे प्रचंड वेदना आणि सूज आहे तरच फ्रॅक्चर असं नाही. काही वेळेला वेदनाही नसतील, काही वेळेला सूजही नसेल, पण फ्रॅक्चर हे नक्की असू शकतं. आता हे फ्रॅक्चर जर मिस झालं आणि ह्याची ट्रीटमेंट जर व्यवस्थित झाली नाही, ज्याला आम्ही लॅटरल कॉन्डाईल फ्रॅक्चर म्हणतो, तर या फ्रॅक्चरला जागेवरती बसवणं आणि सर्जरी ही अत्यंत महत्वाची असते. हे जर झाली नाही तर आपण स्क्रीनवरती बघूयात ते हाड जुळत नाही. आणि ते हाड जर जुळलं नाही तर हातामध्ये अशा प्रकारचा वाकडेपणा येऊ शकतो. आता या स्टेजला सुद्धा या बालकाला जर शस्त्रक्रिया सांगितली आणि पालकांनी जर केली नाही तर लॉंग टर्म मध्ये काय होतं आपण बघूयात की त्या हाताचा वाकडेपणा हा वाढत जातो. तसंच एक अल्नर नर्व म्हणून बोटाची नस असते, त्या नसेला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो.
म्हणजे लक्षात घ्या की छोटीशी जरी मिस्टेक त्या डायग्नोसिसमध्ये जर झाली किंवा त्याचं जर निदान झालं नाही आणि योग्य उपचार झाले नाही, केवळ फ्रॅक्चर झालं म्हणजे वेदना जास्त झाल्या, सूज झाली, या गैरसमजामुळं त्या मुलीच्या हातामध्ये केवढा वाकडेपणा बरोबर आलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणं असू शकतात. प्रत्येक Exactly. वेळेस सूजी असेलच असं नाही. Exactly. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, ज्योतिजी यांचा फोन आलाय बदलापूरवरून. नमस्कार ज्योतिजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा बोला. नमस्कार. 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 माझ्या आईचा मणका 3 वर्षापूर्वी पाय घुसून मणके 3.5 मणके फ्रॅक्चर झालेत आणि गुडघा पडल्यामुळे गुडघा सुद्धा माझा खूप दुखतोय. खूप आम्ही ट्रीटमेंट केली, तर आम्हाला ह्या निरवणे सरांचा पत्ता आणि फोन नंबर मिळेल तर बरं होईल. आणि मला अजिबातच चालता येत नाही. अर्धा तास चालते नाही, मी अर्धा तासच माझी आई बसू शकते, त्याच्या पुढे आई बसू शकत नाही. त्याच्यासाठी वय काय आहे? आम्हाला वय आईंचं आमच्या 51 आहे. बर. ज्या प्रकारची लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत, ज्याच्यामध्ये या वयामध्ये ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार असतो आणि ते मणक्यामध्ये ठिसूळता फार जास्त असते. मग जेव्हा त्यांना तो इम्पॅक्ट झाला, त्याच्यामध्ये त्यांचे मणके दबले गेलेले आहेत. त्याचे थोड्याशा काही तपासण्या कराव्या लागतील. मी जसा बाल अस्थिरोग तज्ज्ञ आहे, तसंच लोकमान्य हॉस्पिटलमध्ये इतरही अस्थिरोग एक पूर्ण टीमच आहे. मग त्याच्या मणक्याचे डॉक्टर आणि तसंच आमचे सांध्याचे ट्रीटमेंट करणारे डॉक्टर ह्यांचा एक एकत्रितरित्या सल्ला आपल्याला घ्यावा लागेल. त्याच्याविषयीची पूर्ण माहिती या कार्यक्रमामध्ये पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर्स तुम्हाला मिळतील. बरोबर. ज्योतिजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्हाला पत्ता वगैरे कार्यक्रमाच्या दुसऱ्या ब्रेकनंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक पालकांमध्ये अशी गैरसमज असतात की फ्रॅक्चर झालं म्हणजे पालकांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते. याबद्दल काय सांगणार सर? मी जेव्हा बाल अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून फ्रॅक्चरचे पेशंट्स बघतो, त्यावेळेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला प्रश्न ह्या त्याच्या एक चिंतातूर आईचा असतो की डॉक्टर, माझ्या मुलामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे का? मुळात काय होत असतं की लक्षात घ्या, फ्रॅक्चरसाठी त्या हाडाची नॉर्मल जी घनता असते ती प्रत्येक बालकामध्ये व्यवस्थितरित्या असते, पण ती घनता ठरवतं कोण? तर कॅल्शियम नाही ठरवत. तर व्हिटॅमिन डी म्हणजे जे जीवनसत्व आहे, जे सूर्यप्रकाशाच्या एक्सपोजर जेव्हा त्वचेला होतं त्यातनं बनतं आणि त्याचं काम आहे की व्हिटॅमिन डी हे हाडापर्यंत पोहोचवायचं. म्हणजे कमतरता जर या व्हिटॅमिन डी मध्ये जर असेल तर मग त्या बालकांना सॉफ्ट हाडं त्यांची बनतात. पण जरी ती सॉफ्ट हाडं बनली तरी ती फ्रॅक्चर सहजासहजी होत नाहीत. त्याचं एक साधंसं उदाहरण आपण असं बघूयात की तुम्ही कराटेचे वगैरे प्रोग्राम्स बघता, ज्याच्यामध्ये एवढा मोठा तो विटांचा थर एक छोटासा लहान केवळ एका चॉपमध्ये तोडतो. म्हणजे त्या विटांचा थर हा कमकुवत आहे का? नाही. तर त्या मुलाचा चॉप जो आहे तो एका विशिष्ट फोर्समध्ये आणि एका पॉइंट ऑफ इम्पॅक्ट वरती तो पडतोय, म्हणून ते तुटतंय. एक्झॅक्टली त्याच प्रकारामध्ये ते बाळ कुठल्या कोणामध्ये पडतंय आणि किती फोर्सने पडतंय ह्याच्यावरती त्याची तीव्रता अवलंबून असते. आणि केवळ 1 ते 2% बालकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस आपल्याला जन्मजात दिसतं. ते हे फारच दुर्मिळ आहे. आणि एक ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा नावाचा आजार असतो, ज्याच्यामध्ये सगळीच हाडं ठिसूळ असतात, पण त्याचंही प्रमाण अगदी 2 ते 3% नगण्य असू शकतं. म्हणजे प्रत्येक बालकाला जर फ्रॅक्चर झालं तर त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता नसते, तर ते व्हिटॅमिन ड ची कमतरता असू शकते, पण त्यांची हाडं मात्र नॉर्मलच असतात. बरोबर. म्हणजे आज असं म्हणता येईल की बऱ्यापैकी पालकांचा हा गैरसमज दूर होऊ शकतो. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, उमेशजी यांचा फोन आलाय सिंधुदुर्गवरून. नमस्कार उमेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. सिंधुदुर्गातून उमेश कदम बोलतोय सर. हा बोला. माझा मुलगा 3.5 वर्षाचा आहे. ते पाय आणि हात दोन्ही थोडेसे बँड दिसतात. तर डॉक्टरकडे इथे गेलो तर व्हिटॅमिन डी ची कमतरता म्हणून सांगितलं. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती हवी. बरं, ठीक आहे. मुळात त्यांनी जे निदान केलेलं आहे, ज्याला व्हिटॅमिन डी ची कमतरता आपण म्हणतो, त्याला रिकेट्स असं म्हणतो. याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की हाडामध्ये हा सॉफ्टनेस आलेला असतो. आता 0 ते 2 हा वयोगट असा आहे की ज्याच्यामध्ये हा वक्रपणा हा हाडाला नॉर्मली ज्याला बोईंग आपण म्हणतो हे असतं. म्हणजे जर व्हिटॅमिन डी ची कमतरता त्या वयामध्ये जर झाली तर हे बोईंग जास्त वेळ राहतं. म्हणून हे 2 वर्षापर्यंत सरळ न होता ते 3 ते 3.5 वर्षापर्यंत दिसलेलं आहे. तसंच हे जेव्हा बाळ बसतं त्यावेळेला त्याला स्वतःला बसताना हातांचा आधार घ्यावा लागतो आणि हाताची पण हाडं सॉफ्ट असतात, त्यामुळे हातामध्ये त्याला बाक दिसतोय. तसं काही विशेष घाबरण्याचं जास्त कारण नाहीये. आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये काय करावं लागेल की व्हिटॅमिन ड ची त्याला
एक सप्लिमेंटरी ट्रीटमेंट असते ती पूर्ण त्याला करावी लागेल. आणि एकदा त्याची हाडं मजबूत झाली की मग तो बाक सरळ करण्याच्या ज्या काही बाकीच्या प्रोसिजर्स असतील, शस्त्रक्रिया वगैरे असतील, त्या आपल्याला कराव्या लागतील. तर पहिला टप्पा त्याचा जो आहे तो व्हिटॅमिन डी ची कमतरता ती पूर्ण करणं हे फार आणि फार महत्त्वाचं आहे. निश्चितच. सर, याला अनुसरून माझा पुढचा प्रश्न आहे की क्लब फूटच्या उपचारांविषयी काहीतरी गैरसमज दिसतात, तर त्याबद्दल काय सांगणार सर? मुळात क्लब फूट हा बाल अस्थिरोग तज्ञाकडे येणारा सगळ्यात कॉमन हा काही कंजेनायटल डिफेक्ट किंवा कंजेनायटल अनोमली असते. यामध्ये काय असतं की पंजा जो आहे हा आतल्या बाजूला वळलेला असतो. आता ह्याच्या उपचारांविषयी सगळ्यात महत्वाचे काही गैरसमज असे आहेत की ज्या या उपचारांमध्ये दिरंगाई निर्माण करतात. बऱ्याचदा असं सांगितलं जातं की पहिले 3 महिने तुम्ही त्या मातेला सांगितलं जाते की त्या बाळाचे पाय बाहेर करण्याचे व्यायाम करा, किंवा मग असं सांगितलं जातं की काही नाही, थोडेसे प्लास्टर्स वगैरे काही करावे लागतील आणि मग चालताना तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा बूट वगैरे वापरावा लागेल. अच्छा. कित्येकदा तर खेडेगावांमध्ये असंही सांगितलं जातं की आता बाळ फार छोटं आहे, तुम्ही थोडं मोठं झाल्यानंतर घेऊन या, 6-7 महिन्यानंतर झाल्यानंतर घेऊन या, किंवा मग वर्षभरानंतर घेऊन या, मग त्याला आपण चालताना जर काही प्रॉब्लेम आले तर मग आपण त्याच्यावरती उपचार करूया. म्हणजे एक क्लब फूटमध्ये हे असा एक पूर्ण स्पेक्ट्रमच आहे की त्याच्यामध्ये भरपूर सारे गैरसमज निर्माण झालेले आहेत. तर क्लब फूटची ट्रीटमेंट ही टोटली वेगळी आहे. आता आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघूयात की क्लब फूटमध्ये आपण काय करत असतो. क्लब फूट म्हणजे CTV, जसं मी तुम्हाला सांगितलं की हा पंजा आतल्या बाजूला वळलेला आहे. मातेला पंजाचे व्यायाम कशासाठी नाही करायला सांगायचे त्याचं मग तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही पॉन्सेटी ट्रीटमेंट नावाची उपचार पद्धती आम्ही वापरत असतो. अच्छा. ज्याच्यामध्ये होत काय असतं की तो जो एक बाण तुम्हाला दिसतोय तिथे एक छोटंसं टॅलस नावाचं हाड असतं, त्या हाडावरती हा पंजा पूर्णपणे पुढे फिरलेला असतो. शास्त्रशुद्ध पद्धतीने केवळ त्या टॅलसवरती अंगठ्याचं बोट ठेवून तो पंजा हळूहळू बाहेर घेतला जातो आणि मग ती पोझिशन धरून ठेवण्यासाठी प्लास्टर केलं जातं, जे दर आठवड्यानंतर बदललं जातं. म्हणजे लक्षात घ्या, प्लास्टर हे मेन नाही आहे, तो कुठल्या प्रकाराने तो पाय आपण बाहेर घेतोय. मग साधारण 4 प्लास्टर नंतर काय झालं की हा पंजा पूर्णपणे बाहेर आला. ही स्टेप 1 झाली. आणि मग स्टेप 2 मध्ये काय करतो की जो एक पायाची मागची नस असते ती एक छोट्याशा बिन टाक्याच्या शस्त्रक्रियेनं ती नस सोडवली जाते, ज्याच्यामध्ये हार्डली काही ब्लड लॉस असतो आणि तो पंजा आपल्याला वरती व्यवस्थितरित्या गेलेला दिसतोय. मग यानंतर 3 आठवड्याचं प्लास्टर केलं जातं आणि मग हे प्लास्टर काढून पंजा ज्या वेळेला सरळ झालेला असतो त्यावेळेला एक विशिष्ट प्रकारचे हे बुटजोड पहिले 3 महिने वापरावे लागतात आणि त्यानंतर ते पहिले 3 महिने 24 तास जवळजवळ वापरावे लागतात आणि त्यानंतर त्याचं प्रमाण हळूहळू वापरण्याचं कमी केलं जातं आणि चालताना मग बाळाला नॉर्मलच बूट वापरायचे असतात. आता हेच बाळ, ही मुलगी छोटीशी, जेव्हा आपण व्हिडिओमध्ये बघूयात की ती किती छानपैकी चांगल्या प्रकारे चालते आणि तिच्यावरती कुठलंच टाक्याचं किंवा ह्याचं निशाणही दिसत नाही, कारण या मुलीनं त्या बुटांचा जो प्रोटोकॉल आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे फॉलो केलेला आहे. साधारण 3 वर्षापर्यंत 2 ते 4 एक रेंज आहे की तोपर्यंत हे बूट रात्री झोपताना वापरायचे असतात. म्हणजे बाहेर जाताना, चालताना, फिरताना तुमचे नॉर्मलच बूट घालायचे, त्याच्यासाठी कुठल्याही वेगळ्या प्रकारचे बूट नाही घालायचे. जे मी मगाशी आतापर्यंत स्ट्रेस हा पॉइंट केला होता की ह्याचे उपचार अगदी पहिल्या आठवड्यापासूनच का करायला हवेत, कारण आपल्याला या क्लब फूटमध्ये रिझल्ट कशाने मिळणार आहे तर त्या बुटांनी मिळणार आहे. बरोबर. आणि ते बूट किती चांगल्या प्रकारे वापरतात. लक्षात घ्या, 2 महिन्यापर्यंत प्लास्टरमध्ये पाय सरळ होईल. म्हणजे 0 दिवसाच्या बाळाला, म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये केलेले ट्रीटमेंट, तेच बाळ जर माझ्याकडे 9व्या महिन्यामध्ये आलं आणि त्याचा पाय सरळ व्हायला 1 वर्ष लागलं आणि 1 वर्षानंतर मी त्याला बुटामध्ये ठेवण्यासाठी 24 तास बांधून ठेवलं तर ते बाळ वापरेल का? नाही वापरणार. मग त्याचा परिणामच आपल्याला मिळणार नाही. म्हणून जेवढ्या लवकर क्लब फूटमध्ये आपण उपचार करू आणि ते पण हे पॉन्सेटी पद्धतीने करू की ज्याच्यामध्ये प्लास्टर तर आहे पण किती विशिष्ट प्रकाराने आपण तो पाय बाहेर घेतोय, त्या शास्त्रशुद्ध हालचालीला फार जास्त महत्वाचं आहे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स जर निर्माण झाले तर मग क्लब फूटचे रिकरन्सेस किंवा त्याच्यामध्ये इतर प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात. नक्कीच सर, की योग्य वेळ आणि योग्य ट्रीटमेंट हा त्याचा एक समतोल साधून आपण त्याचा प्रयत्न करू शकतो. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय, पंकजी यांचा फोन आलाय परभणीवरून. नमस्कार पंकजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा बोला. हा सर, परभणीहून बोलतो सर. सर 5 वर्षाचं बाळ आहे, गुडघ्यामधून खाली पाय बी टेकत नाहीत आणि गुडघ्यामधून फोल्ड होत नाहीत.
बरं. त्याच्या इतर काही सांध्यांना आजार आहे का? पंजा वगैरे वळच्या दिशेला वळलेला आहे का? बसतच नाही सर, आतापर्यंत चालत बी नाही, ते टोपल्यामध्येच बसवलेलं आहे. बरं बरं. जन्म नॉर्मल होता? ओके, नॉर्मल आहे सर. बरं, ठीक आहे. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला मधापैकी माहिती दिली, तर मधाच्या योगाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. जर अद्रकाच्या रसासोबत मध जर एकत्र करून घेतल्यास तर खोकला जो असतो, जुनाट खोकला, हा त्वरित बरा होतो. तसेच मुख्यतः जे इतर आजार जे होत असतात, की मुख्यतः जे थंडी ताप असेल तर त्यामध्ये मध हे जर दुधात टाकून घेतल्यास सोबत जर हळद देखील टाकली तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये पंकज यांचा फोन आला होता की 5 वर्षाचा मुलगा आहे, बसतही नाही, पाय देखील वळत नाहीये, तर काय सांगणार? त्यांनी जी बर्थ हिस्ट्री सांगितली ज्याच्यामध्ये त्याचा जन्म वगैरे नॉर्मल होता, म्हणजे हे सेरेब्रल पाल्सी नसावा बहुतेक. या बाळाची तपासणी ऍक्च्युली करावी लागेल. त्यांनी जी लक्षणं सांगितली आहेत ती आर्थ्रोग्रायपोसिस मल्टिप्लेक्स कंजनायटा नावाचा एक विशिष्ट आजार असू शकतो, ज्याचं प्रमाण 60 ते 70 हजारामध्ये एखाद्या बालकाला होतं. याच्यामध्ये होत काय असते की त्याची त्वचा, त्याचे स्नायू हे लवचिक नसतात, कडक असतात आणि त्यांची फ्लेक्झिबिलिटी बिलकुल नसते, म्हणून हे सांधे वाकत नाहीत. याच्यामध्ये बऱ्याचदा कंजनायटल हिप डिस्लोकेशन म्हणजे खुब्याचे सुद्धा सांधे निखळलेले असतात. तसंच गुडघ्याचे सांधे, त्याला आम्ही CDK किंवा कंजनायटल डिस्लोकेशन ऑफ नी असं म्हणतो. तसंच या बालकांना ओव्हरऑल ही त्वचा आणि स्नायूंशी संबंधित आहे, म्हणजे केवळ पायच नाही तर हातामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असू शकतात. तर या बालकाला जर एका तज्ज्ञ बाल अस्थिरोग तज्ज्ञाची मदत घेऊन त्याला काही विशिष्ट प्रकारचे स्प्लिंट्स वगैरे वापरून आपण त्याला कदाचित उभं करण्याचा प्रयत्न करू शकतो. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, किशोरजी यांचा फोन आलाय ठाण्यावरून. नमस्कार किशोरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हॅलो डॉक्टर. हा, बोला. मी किशोर बोलतो ठाण्यावरून. तर माझा भाचा आहे, तर तो टाचांवरती चालतो. वय किती आहे? त्याचं वय सध्या आहे 15 वर्ष. 15 वर्ष. बरं. पण पूर्वी तो टाचावर चालत नसायचा? नाही, लहानपणापासूनच तो टाचावर चालतोय. जेव्हा तो चालायला लागला ना तेव्हापासून टाचावर चालतोय. तर आम्ही पुण्याला एका ठिकाणी ट्रीटमेंट केली होती, तर त्यांनी सांगितलं की त्याच्या मणक्याला जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा काहीतरी इजा झाली असेल, तर त्याच्यामुळे त्याचे तिकडे ते एक नस ती हे झालेली आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याचं लेझर ऑपरेशन केलं, पण पूर्णपणे तो अजून बरा झालेला नाही, म्हणजे 50% फरक पडला. आणि लहानपणी म्हणजे लोकल डॉक्टर्सकडे आम्ही ट्रीटमेंट घेतली होती, तर त्यांनी प्लास्टर वगैरे केलं होतं, 1 महिना केलं होतं, पण त्याच्यामुळे काही फरक नाही पडला. तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? बरं, ठीक आहे. जेव्हा 15 वर्षाच्या मुलामध्ये टाच न टेकण्याचा प्रकार दिसतोय आणि त्याला मणक्याचे पण काही आजार आहेत असं त्यांनी हिस्ट्रीमध्ये सांगितलेलं आहे, याच्यामध्ये कदाचित त्याला टेदर्ड कॉर्ड नावाचा एक प्रकार आहे, तो म्हणजे त्याची मणक्याची जी मधनं जे मज्जारज्जू जातात ते चिकटलेले असतात. आता त्याच्यामध्ये काय होतं की स्नायू हे थोडेसे आखडलेले राहतात, तर सुरुवातीला फिजिओथेरपी वगैरे करून त्याच्यामध्ये बरीचशी इम्प्रूव्हमेंट झालेली असते. मुळात या बालकाला थोडंसं अजून जास्त पुढे जाऊन काही तपासण्या कराव्या लागतील की त्या सर्जरीनंतर ते जी सोडवलेली नस होती ती परत चिकटली आहे का, इतर काही त्याच्यावरती परिणाम झालेले आहेत का. तर या बालकाला थोडंसं तपासण्यांची गरज आहे, त्याला थोडंसं ते करावं लागेल. बरोबर. किशोरजी सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या बालकाला पुढील तपासण्याची गरज आहे, त्यामुळे त्वरित एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की मागच्या प्रश्नाला अनुसरून क्लब फूटबद्दल आपली चर्चा चालू होती, तर क्लब फूटमध्ये सर चालण्याचे जे वय असतं त्यामध्ये टाक्यांची शस्त्रक्रिया करण्याची गरज असतेच का सर? जसं मी मगाशी एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हटलं होतं की एक गैरसमज असा आहे की बाळ छोटा आहे ना, मग मोठे झाल्यावरती घेऊन त्याच्यावरती आपण एक टाक्याची शस्त्रक्रिया करूया. ऍक्च्युली कसं होतं की जेव्हा ही पॉन्सेटी पद्धत रूढ नव्हती झालेली त्यावेळी पूर्वीच्या पारंपरिक शस्त्रक्रियांमध्ये टाक्याची मोठी सर्जरी, ज्याला आम्ही पोस्टेरोमेडियल रिलीज नावाची सर्जरी म्हणतो, ज्याच्यामध्ये पूर्णपणे ते स्नायू मोठ्या शस्त्रक्रियेमधनं ते सोडवून पाय सरळ केला जायचा. पाय सरळ व्हायचा, नो डाऊट, पण त्याचे काही परिणामही दुष्परिणामही असे असायचे की त्या बाळाचा रिकरन्स म्हणजे तो पंजा परत आत जाण्याचे प्रकार वगैरे व्हायचे, किंवा मग त्या बाळाला थोडंसं दरवेळी चालताना दुखणं, कारण ते जे कार्टिलेजिनस सॉफ्ट बोन्स असतात त्यांना त्या सर्जरीमध्ये इजा होत असते. बाल अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून पोस्टेरोमेडियल रिलीज ही सर्जरी जवळजवळ आता आम्ही करतच नाही असंच समजूया. आपण त्याचं एक उदाहरण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघूयात की जेव्हा चालताना हे बाळ येतं त्यावेळेला काय प्रॉब्लेम झालेला असतो की त्याचा पंजा आत वळलेला आहे आणि तो पायाच्या तळव्यावरती न चालता जवळजवळ पायाच्या डॉर्समच्या म्हणजे वरच्या भागावरती तो उभा राहतोय. आता ह्यालाच
हीच जी मगाशी मी जे सांगितलं पॉन्सेटी ट्रीटमेंट ही थोडीशी मॉडिफिकेशन करून वापरली जाते की दर आठवड्याच्या ऐवजी थोडंसं जास्त दिवस 10 ते 15 दिवस प्लास्टर ठेवलं जातं आणि हळूहळू आपण चित्रामध्ये बघत आहोत की जो पंजा आत वळलेला होता तो केवळ आणि केवळ प्लास्टर्स करून हळूहळू हे सॉफ्ट टिश्यू स्ट्रेच आउट करून पंजा बाहेर आला आणि मग त्याला त्याची ती नस सोडवण्याची शस्त्रक्रिया केली गेली आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित स्प्लिंट्स वगैरे वापरण्याचा सल्ला दिला गेला आणि मग आता आपण पाहत आहोत की जो मुलगा पायाच्या तळवा एक्झॅक्टली 180 डिग्री वळलेला होता तो आता अगदी छानपैकी टाच टेकवून वगैरे उभा आहे आणि याच्यामध्ये कुठलाही टाक्याची शस्त्रक्रिया नाही लागलेली आहे. म्हणजेच केवळ टाक्याच्या शस्त्रक्रियेनेच पाय सरळ होईल असं नाही, तर हीच जी मॉडिफाईड पॉन्सेटी पद्धत आहे याचा आपण योग्यरित्या, आणि मी मगापासून एकच पॉईंट स्ट्रेस करतोय की प्लास्टर्सला महत्व नाहीये, तर आपण किती विशिष्ट त्या टॅलस हाडावरती दाब देऊन तो पाय बाहेर घेतोय, ते जर माझं बोट टॅलसच्या ऐवजी जर एक अर्धा सेंटीमीटर पुढे सरकलं आणि क्युबॉइड नावाच्या बोनवरती जर गेलं तर त्याची टाच आतल्या बाजूला वळलेली राहील. म्हणजे 0.5 सेंटीमीटरचा माझा बोटाचा जरी अंतर जरी हे झालं तर तो पाय पूर्णपणे सरळ नाही होणार. म्हणून हे फार एक टेक्निकली चॅलेंजिंग असतं. ते किकिंग बाळ जे लाथा मारतंय आणि त्याला आपल्याला एक विशिष्ट प्रकाराने हे पाय बाहेर घेण्यासाठी करावं लागतं. मग ते चालण्याच्या वयामध्ये जरी आलं, अगदी 4 ते 5 वर्षापर्यंत सुद्धा हे बाळ आम्ही याच पद्धतीने ट्रीटमेंट देतो. त्यानंतर मग जर अजून जर बाळ मोठं असेल, म्हणजे 6, 7, 8 वर्षाचं जर असेल, तर हीच पद्धत परंतु एका एक्सटर्नल फिक्सेटर, ज्याला मी रिंग फिक्सेटर किंवा जेस फिक्सेटर यांचा वापर करून, पद्धत तीच की ग्रॅज्युअली तो पाय हळूहळू आतले सॉफ्ट टिश्यू स्ट्रेच करून बाहेर घेणं हे फार महत्वाचं असतं. परत याच्यामध्ये कुठलेच टाके नाही घेतले जात. निश्चितच सर, मगाचपासून आपण एक प्रकारच्या शस्त्रक्रियेवरच बोलतोय, पण बऱ्याच वेळा आपण बघतो की काही पालक हे ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया म्हटली तर ते टाळण्याचा प्रयत्न करतात किंवा ते पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात, तर त्याबद्दल आपण काय सांगणार सर? मुळात शस्त्रक्रिया आणि ऑपरेशन असं जर एखाद्या लहान बालकाच्या पालकाला जर सांगितलं गेलं तर त्याला पहिला धसका बसतो. बरोबर, जीववेळाचा प्रश्न असतो. बरोबर. त्याचं एक कारण असंही असू शकतं की त्यांनी कधी ते अनुभवलेलं नाहीये. बऱ्याचदा मित्रांकडून किंवा इतर अनुभवांमधनं त्यांनी ऐकलेलं असतं, किंवा कित्येकदा चित्रपटांमध्ये तो लाल दिवा आणि ते धीरगंभीर म्युझिक बॅकग्राऊंड, त्यातनं त्याची एक गांभीर्यता वाढवली जाते. बरोबर सर. आणि ह्या ज्या शस्त्रक्रियेच्या बाबतीतल्या त्यांच्या ज्या कल्पना आहेत, तर त्याच्यामध्ये प्रचंड आजकाल शस्त्रक्रियेचं तंत्रज्ञान अगदी भूल देण्यापासून ते शस्त्रक्रिया करण्यापर्यंत हे झपाट्याने विस्तारलेलं आहे. आम्ही अत्यंत चांगले मॉनिटर्स किंवा बाळाचं सेफ्टी हा पॉईंट ऑफ व्ह्यूने, अॅनेस्थेशिया पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही बऱ्याचदा रिजनल अॅनेस्थेशिया वापरतो. रिजनल अॅनेस्थेशिया म्हणजे फक्त समजा हाताची सर्जरी करायची आहे, ब्लॉक दिला, तो हात कम्प्लिटली नम झाला आणि केवळ बाळकाला ते हलू नये म्हणून एक झोपेचं औषध दिलेलं असतं. म्हणजे पूर्ण भूल न देता या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. मग ते बाल 1 दिवसाचं असू दे, 1 महिन्याचा असू दे, 1 वर्षाचा असू दे किंवा 10 वर्षाचा असू दे. म्हणजे राहिला शस्त्रक्रियेचा जो हा महत्वाचा घटक आहे की भूल किंवा अॅनेस्थेशिया हा फार सेफ आहे. आणि जसं मी तुम्हाला आतापर्यंत उदाहरणं दाखवलेली आहेत की ज्याच्यामध्ये ह्या मोठ्या चिरफाड करणाऱ्या किंवा जास्त डिसेक्शन लागणाऱ्या शस्त्रक्रिया, त्यांचं प्रमाण अगदी 5 ते 10% आहे. मॅक्सिमम शस्त्रक्रिया ज्या ह्या केल्या जातात ह्या मिनिमली इन्व्हेसिव्ह, स्नायूंना कमीत कमी चिरफाड करून स्नायूंना सॉफ्ट टिश्यू रिस्पेक्ट, ज्याला आम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणतो, त्या वापरल्या जातात. म्हणजे शस्त्रक्रिया म्हणजे चिरफाड, टाके, हा जो समज आहे, हा गैरसमज आहे. त्याच्या मागची भूमिका तुम्ही नीट समजावून घ्या आणि शस्त्रक्रियेच्या बाबतीतला हा जो बागोलबोवा आहे हा मनातनं बाजूला करा. बरोबर सर. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, प्राची यांचा फोन आलाय कोल्हापूरवरून. नमस्कार प्राचीजी, आपला प्रश्न विचारा. विचारू का? हॅलो सर. हा बोला. मी प्राची यादव बोलतोय कोल्हापूरवरून. आमचं बाळ कनी 7 वर्षाचं आहे. त्यानं मान वगैरे धरलेलं नाही, ते झोपूनच असते. मग त्याच्यावर काय उपाय वगैरे? बरं, ठीक आहे. 7 वर्षाचं बाळ मान धरत नाहीये आणि बसत नाहीये, म्हणजे हा स्पास्टिक क्वाड्रोप्लेजिक सेरेब्रल पाल्सी नावाचा प्रकार आहे. कदाचित त्याला मेंदूला ग्लोबल डॅमेज, म्हणजे ज्याला ग्लोबल हायपोक्सिया म्हणतो, हे झालेलं असेल. आता जसं या बालकांमध्ये जर आपण अपेक्षा धरली की माझ्या बाळानं उठून चाललं पाहिजे, ही अगदी अवास्तव अपेक्षा आहे. ह्याच्या उपचारांमध्ये सुरुवातीला फिजिओथेरपीचा आपल्याला जास्त मदत घ्यावी लागेल. आणि जे मी तुम्हाला स्पास्टिक हिप डिस्लोकेशन नावाचा प्रकार सांगितला होता, त्याच्याविषयी थोडंसं त्याचं हिप स्क्रीनिंग म्हणजे एक एक्सरे वगैरे आपल्याला थोडासा करावा लागेल.
सर मगाशी तुम्ही बालकांमध्ये शस्त्रक्रिया वैद्य सांगत होतात की पालकांमध्ये कशा प्रकारच्या त्याच्यामध्ये अनभिज्ञता असते, तर त्यालाच अनुसरून माझा पुढचा प्रश्न आहे की त्यामध्ये शस्त्रक्रियेला वेळेचं काही महत्व आहे का सर? तर कितपत महत्व आहे त्याबद्दल काय सांगणार? मुळात जेव्हा शस्त्रक्रिया ही एखाद्या बालकाला जेव्हा सांगितली जाते तर त्याच्या मागची शास्त्रीय भूमिका अशी असते की त्या शस्त्रक्रियेने बाळाला फायदा व्हायला हवा, दॅट इज नंबर 1. आणि ते कुठल्या वेळेला आपण करतो. आता आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघूया. आता हे जे बाळ आहे याचा एक्सरे जो आपण बघतोय त्याच्यामध्ये त्याच्या डाव्या जो खोब्याचा सांधा आहे त्याचा गोळा हळूहळू चपटा व्हायला लागलाय. ह्याला आम्ही पर्चिस डिसीज असं म्हणत असतो. आता या जर पर्थिस डिसीज मध्ये याच्यावरती जर या स्टेजला या बाळाला 8 वर्षाचं बाळ आहे याला जर शस्त्रक्रिया नाही केली तर काय होणार आहे आपण बघूया. हा सांधा खराब होणार आहे आणि हा जो गोळा आहे हा पूर्ववत नाही राहणार, तो चपटा होणार आहे. म्हणजे 8 वर्षाच्या बाळाला जेव्हा पर्थिसमध्ये सर्जरी सांगितली गेली तेव्हा ती करणं जरुरी आहे. तसंच दुसरं एक उदाहरण आपल्याला बघूयात आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. या मुलीला हा नॉकनी नावाचा प्रकार आहे. आता हिचं वय होतं 10. तिला सर्जरी सांगितली गेली, घाबरून पालकांनी केली नाही आणि जेव्हा ती 15 वर्षाची झाली तेव्हा माझ्याकडे परत ट्रीटमेंटसाठी आली. आता जेव्हा ती 10 वर्षाची होती त्यावेळेला केवळ 2 टाक्याची शस्त्रक्रिया होती आणि जेव्हा 15 वर्षाची होऊन आली आहे ज्याच्यामध्ये वाढ पूर्ण झालेली आहे आणि मग मला हाडाला छेद देऊन हाड सरळ करण्याची शस्त्रक्रिया करावी लागली आहे. म्हणजे जी 2 टाक्याची शस्त्रक्रिया होती त्याच्याऐवजी आता 20 टाक्याची शस्त्रक्रिया दोन्ही पायावर मिळून वेळेला इतपत महत्व आहे. एक्झॅक्टली. म्हणजे योग्य वेळेला त्या वेळेला जर आपण इंटरव्हीन केलं तर शस्त्रक्रियेचं प्रमाण आणि मिळणारा रिझल्ट ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत आपल्याला दिसते. सर कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, नारायणजी यांचा फोन आलाय बीडवरून. नमस्कार नारायणजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर, सागळे बोलतो बीडून. नारायण. नमस्कार सर, माझा असा प्रश्न आहे की 4 वर्षाची मुलगी आहे, ती अजून चालत नाहीये. तर आपण डॉक्टरांकडे टेस्ट केली होती तर तिच्या लहान मेंदूंची वाढ पण केली MRI मध्ये. आणि टाच टेकते का तिची? टाच टेकते उभी राहिल्यानंतर? हो टेकते, पण मनावाची टेकत नाही. ती कशाला थोडेफार धरून चालते फक्त. ओके ओके ठीक आहे. ज्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की लहान मेंदूची वाढ झालेली नाही, म्हणजे सेरेबेलर अटॅक्झिया नावाचा हा प्रकार असू शकतो. तर सुरुवातीला तिला एक लहान मुलांचे जे पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट म्हणून असतात त्यांचा एक सल्ला घ्यावा लागेल. दुसरं जे टाच, आता याच्यामध्ये परत काय होतंय की स्नायूमध्ये कडकपणा आहे. म्हणजे या बाळाला उपचारांमध्ये बॉट्युलिनम टॉक्सिन, फिजिओथेरपी, त्याच्याबरोबर इतरही काही ऑर्थोटिक्स वगैरे वापरावे लागतील. सर माझा पुढचा प्रश्न आहे की या प्रश्नाला अनुसरूनच की तुम्ही वेळेला काय महत्व आहे याबद्दल माहिती दिली, तर त्याला अनुसरून काही अजून उदाहरणं आहेत का? आणि पुढे जाऊन असं विचार आहे की बोईंग ऑफ लेग्स जे तुम्ही सांगितलं तर ते बाळाला लवकर चालवल्यामुळे होतं का, याबद्दल काय सांगणार? मुळात बोईंग ऑफ लेग्स हे फिजिओलॉजिकली प्रत्येक बाळामध्ये असतं. अच्छा. आणि त्याचं जे प्रमाण आहे हे 0 ते 2 या वयोगटामध्ये प्रत्येक बाळाला बोईंग असतं. आपण एक लॅपटॉपच्या स्क्रीनवर ते बघूयात. आता हे बाळ, ही मुलगी जी आहे ही लहानगी ही साधारण एक 15 महिन्याची वगैरे होती जेव्हा आली. तर नॅचरली ते बोईंग बघून पालकांना वाटतं की याला काही म्हणजे हे अबनॉर्मल आहे का? नाही, हे अबनॉर्मल नाही आहे. तर जेव्हा ती 2 वर्ष तिचं पूर्ण झालं त्यावेळेला आपण बघतो की तिचा पाय बऱ्यापैकी सरळ झाला. आता याच्यामध्ये अबनॉर्मल काय आहे तर हा पुढच्या प्रकारचा, ज्याला आम्ही फिजिओलॉजिकल जेनुव्हारम नसतं तर हे टिबिया व्हारा किंवा ब्लाउन्स डिसीज नावाचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही बघता तो बाण दाखवतोय तो त्या सांध्याचा वाकडेपणा आलेला दाखवतोय. आता ह्याचं डिफरन्शिएशन फिजिओलॉजिकल पासून करणे याच्यासाठी महत्वाचं असतं की जर उपचार झाले नाहीत तर हा सांधा खराब होणार आहे. आणि हे बोईंग जे आहे हे बाळाला लवकर चालवल्याने नाही होत, ते प्रत्येक बाळामध्ये असतं. फक्त जर थोडंसं लवकर बाळाला उभं केलं तर ते लवकर दिसतं आणि नजरेस येतं, म्हणून आपण त्याला एक त्याचा संदर्भ असा लावतो की लवकर उभं केल्यामुळे माझ्या बाळाला पायाला वाकडेपणा. तर तसं नाही, ते फक्त लक्षात आलंय. बरोबर. म्हणजे योग्य वेळात ते लक्षात घेऊन त्याचं उपचार करणं हे तितकंच महत्त्वाचं ठरत असतं. सर कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की फ्लॅट फूट्स जे असतात तर त्याच्यामध्ये वेगळे बूट्स किंवा इन्सोल्स वापरावे लागतात का, त्याबद्दल काय सांगणार? फ्लॅट फूट हे होतं कशामुळे तर हा जो पंजा आहे, ह्या पंजाची आर्च आहे ही मेंटेन करण्याचं काम पंजाचे स्नायू करत असतात. लहान मुलांचे स्नायू हे थोडेसे लवचिक असतात, त्यामुळे ते जेव्हा उभे राहतात त्यावेळेला वजन येतं आणि ते स्नायू ताणले जातात आणि पाय बाहेरच्या दिशेला वळतो, ज्याच्यामुळे फ्लॅट फूट दिसतो. आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवर ते बघूयात की हा मुलगा जेव्हा उभा राहतोय त्यावेळेला त्याचे दोन्ही पाय हे फ्लॅट फूट होऊन बाहेरच्या बाजूला वळलेले दिसतात. एक छोटीशी टेस्ट आहे की त्या मुलाला जर आपण फक्त टाच वर करून उभं राहायला सांगितलं तर त्याची आर्च ही पूर्णपणे रिस्टोर झालेली दिसते.
म्हणजे हे काय दाखवतंय की स्नायूच्या लवचिकतेमुळे हाडं व्यवस्थित आहे. आता या बाळांना ट्रीटमेंटमध्ये काय लागणार आहे, तर या स्नायूंचा लवचिकता घालवून त्यांची स्ट्रेंथ आणण्याचे काही व्यायाम लागणार आहेत. पण बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की आर्च नाहीये ना, मग आर्च आणण्यासाठी बुटामध्ये काही आपण इन्सोल टाकूया. आता आपणच स्वतःच्या बुटामध्ये एक दगड टाकून चालण्याचा प्रयत्न करा, जमणार आहे का? नाही. मग त्या बाळाला जर गरजच नाही आहे त्या इन्सोलची, आणि जर जसं जसं वय वाढणार आहे तसं तशी ही ताकद परत म्हणजे ताकद चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊन आर्च व्यवस्थितरित्या येणार आहे. म्हणजे तुम्ही बूट वापरा, इन्सोल वापरा किंवा नका वापरू, रिझल्ट अल्टिमेटली सेम आहे. बरोबर. म्हणून मग ह्यांना कुठल्याही प्रकारचे असे वेगळे बूट किंवा हे वापरण्याची गरज लागत नाही. म्हणजे सर या सर्वांमध्ये, बरोबर सर, या सर्वांमध्ये घरगुती उपचार न करता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. प्रेक्षक, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, बालकांमध्ये पाठदुखीची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. बालकांमध्ये रक्तक्षय देखील होऊ शकतो. लक्षणे चालताना धाप लागणे, हातपाय दुखणे, अशा वेळी त्याच्या पूरक आहारात लोहयुक्त घटक पदार्थांचा समावेश करावा. उदाहरणार्थ गुळ शेंगदाणे, खजूर इत्यादी. बाळाच्या वाढीच्या टप्प्यात म्हणजे डेव्हलपमेंटल माइलस्टोन मध्ये पालकांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. प्रेक्षको, आजच्या तज्ञांशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही दाखवत आहोत, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. आजच्या तज्ञांचा पत्ता आहे लोकमान्य हॉस्पिटल, डॉक्टर राजीव निरवणे, सेक्टर नंबर 24, टिळक रोड, निगडी प्राधिकरण, पुणे 411044. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 9595844844. ईमेल आयडी आहे childboneclinic@lokmanyahospital.info. वेबसाईट आहे www.lokmanyahospitals.in. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया आमचा पत्ता नोंदून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com. तसेच आमचा फेसबुक पेज देखील आहे www.facebook.com/ddsahyadri.in. तसेच आमचे यूट्यूबवर देखील पेज आहे http:/youtube.com/user/ddsahyadri. प्रेक्षको, सर, कार्यक्रमामध्ये माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला की बाळाच्या हाडांमध्ये जर जंतू संसर्ग झालास तर त्याला अँटीबायोटिक्स देणे हा एकच पर्याय असतो का सर? त्याबद्दल काय सांगा. बऱ्याचदा काय होतं की लहान मुलांच्या हाडांमध्ये जेव्हा जंतू संसर्ग होतो ते जंतू आले कुठून तर त्यांच्याच रक्तातून आलेले असतात. त्यांची प्रतिकारक क्षमता थोडीशी कमी असते. मग काय होतं की जेव्हा ताप आला, सांध्याला सूज वगैरे आली, मग जेव्हा ते त्यांच्या पिडियाट्रिशियन किंवा फॅमिली डॉक्टरकडे घेऊन जातात त्यावेळेला एक ॲट रँडम म्हणून एक अँटीबायोटिक्स दिले जातात. म्हणजे जेव्हा हे अँटीबायोटिक्स फक्त अशा प्रकारे दिले जातात तर त्याच्यामध्ये सिम्पटम्स मास्क होतात आणि त्याचा सांध्यावरती किंवा हाडावरती काय परिणाम होतो आपण एक छोटंसं उदाहरण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघूयात. ही एक लहानगी आहे, तिच्या डाव्या रिस्टला सूज आपल्याला दिसताना एवढीशी छोटीशी सूज दिसते आणि तिला साधारण आठवडाभर अँटीबायोटिक्स दिले होते. त्या आठवडाभरामध्ये काय झालं तर तिच्या पूर्ण हाडामध्ये ते इन्फेक्शन पसरलं गेलं. आता हे का पसरलं तर त्या हाडाच्या ज्या मेडुला नावाचा हाडाचा जो आतला भाग आहे त्याच्यामध्ये तो पस साचत गेला. आता ह्याला केवळ अँटीबायोटिक्स देण्याच्या ऐवजी केवळ त्या हाडामध्ये 2 छोटे होल मारण्याची शस्त्रक्रिया असते ज्यातनं त्या पसला वाट बाहेर करून दिली जाते. म्हणजे ते हाडाला पूर्णपणे डॅमेज नाही करत. आणि दुसरा ॲडव्हान्टेज काय मिळतो की तो पू जो आहे, तो पस आहे, तो आम्ही तपासणीला पाठवून केवळ रँडम अँटीबायोटिक्स न देता त्या तपासणीमध्ये कुठले जंतू आलेत आणि ते कुठल्या अँटीबायोटिक्सला रिस्पॉन्ड करणार आहेत, ज्याला आम्ही कल्चर सेन्सिटिव्हिटी म्हणतो, मग त्याच्यानुसार त्याला ट्रीटमेंट देणं हे गरजेचं असतं. म्हणजे केवळ अँटीबायोटिक्स ॲट रँडमली देत राहणं म्हणजे सिम्पटम्स मास्क करणं आणि होणारे परिणाम हे परिणाम न राहतात दुष्परिणामामध्ये त्याचं रूपांतर केव्हा होऊन जातं आपल्याला समजत पण नाही. अच्छा सर, आज तुम्ही खूप सुंदर माहिती देत आहेत. तर शेवटचा माझा प्रश्न आहे की सर, जाता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल?
माझा या सर्व प्रेक्षकांना एकच छोटीशी अशी विनंती राहील की जेव्हा कुठल्या बाल अस्थिरोग तज्ञाने तुमच्या बाळाला सल्ला एखाद्या शस्त्रक्रिया किंवा प्रोसिजर काही सांगितली आहे तर त्याच्या मागची शास्त्रीय भूमिका तुम्ही व्यवस्थितरित्या समजावून घ्या. नाही समजली परत विचारा. त्याच्यासाठी तुम्ही इतर फॅमिली डॉक्टर किंवा तुमचे सगळे सोयरे यांच्याकडे केवळ डिस्कशन्स करत बसू नका. आणि वेळेला फार महत्त्व आहे. ती वेळ चुकवू नका, कारण वेळ चुकली तर गाडी चुकेल आणि मग आपल्याला योग्य त्या स्थळी किंवा आपल्याला जो रिझल्ट हवा आहे तो मिळणार नाही. बरोबर. सर, बोईंग ऑफ लेग्सबद्दल अजून थोडं काही सांगता येईल का सर? हां, तर बोईंग ऑफ लेग्समध्ये जसं मी मगाशी म्हणत होतो की जर या सांध्यामध्ये वाकडेपणा जर यायला लागला, जो टिबिया व्हारा नावाचा प्रकार असतो, तर त्याच्यामध्ये होतं काय की आतल्या बाजूची ग्रोथ जी आहे ही रिस्ट्रिक्ट होऊन जाते आणि मग तो सांधा हा कायमचा खराब होऊ शकतो. आता जेव्हा हे बोईंग 4 ते 5 वर्षापर्यंत राहिलं, जसं रिकेट्स, जसं मगाशी फोन आला होता की माझं मूल 4 वर्षाचं आहे आणि त्याचं बोईंग झालेलं आहे, तर याच्यामध्ये जेव्हा शस्त्रक्रिया आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये हाड कट न करता त्याची बाहेरच्या बाजूची वाढ रोखून धरण्यासाठी तात्पुरती एक विशिष्ट प्रकारची शस्त्रक्रिया असते ज्याला आम्ही ग्रोथ मॉड्युलेशन म्हणून असतं, तर ती केली तर या बाळाला व्यवस्थितरित्या होऊ शकते. नक्कीच. प्रेक्षको, बालक म्हणजे या देशाच्या उज्ज्वल भविष्याची एक छोटीशी प्रतिमा, आणि ही छोटीशी प्रतिमा अधिकाधिक सुंदर, तेजस्वी कशी राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.